गणेशोत्सवासह येणारे सण सामाजिक सलोखा अबाधित पद्धतीने साजरा करावा. उपविभागीय पोलीस अधिकारी डिव्हिजन बेन हे शांतता समिती मुदखेडच्या तहसील कार्यालय सभागृहात आयोजित बैठकीत अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले की गावातील गल्ली रस्त्यांचा विचार करून मूर्ती असावी, गुलालऐवजी फुलांचा वापर करण्यात यावा, राष्ट्रीय एकात्मता वृद्धिंगत होईल असं विविध देखावे तयार करण्यात येऊन कार्यक्रम साजरे करण्यात यावे असं सविस्तर मार्गदर्शन सूचना दिल्या व श्री गणेशोत्सव आनंदात साजरा करा अशी शुभेच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक पोलीस निरीक्षक वसंत सप्रे यांनी केले. तहसीलदार आनंद देऊळगावकर, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नामदार तहसील मारुतराव जगताप, LS शिंदे, उपकार्यकारी अभियंता तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रताप देशमुख, माजी नगर परिषद उपाध्यक्ष, माजी सैनिक मराठवाडा अध्यक्ष लक्ष्मण देवदे, मनोज कमटे, माजी नगराध्यक्ष प्रतिनिधी, माजी उपाध्यक्ष शंकर राठी, करीम खान, मुजीब पठाण, गणेश मंडळ प्रमुख ऋषिकेश पाटील पारवेकर, गिरीश कोतावर, सचिन चंद्रे आदी विचार मांडलेत. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रल्हाद मस्के यांनी केलं. शहर काँग्रेस अध्यक्ष व आपले शहर आपला उत्सवाचा प्रमुख कैलास गोडसे, पोलीस उपनिरीक्षक BR कांबळे यांनी विचार मांडले. माझे सैनिक संघटना उत्सवात सहकार्य करून पोलीस मित्र म्हणून जबाबदारी घेण्यास तयार आहोत अशी भूमिका माजी सैनिक अध्यक्ष देवदे यांनी मांडली. 11 वर्षापासून चालू असलेली स्पर्धा या वर्षात चालू असेल हे माजी नगरसेवक गोडसे यांनी जाहीर केलं. युवा अध्यक्ष मुजेब पठाण, पत्रकार अतिक अहमद, पत्रकार परिषद तालुका अध्यक्ष सिद्धार्थ चौंदुदे, अब्दुल रजाक, साहेबराव गागलवाड, अमोल टकले, अभियंता अनंत कुलकर्णी, मंडळ अधिकारी पठाण, किशोर पाटील, ग्रामीण भागातील पोलीस पाटील व महिला पोलीस पाटील, मंडळ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन पत्रकार प्रल्हाद मस्के यांनी मांडलं तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक BR कांबळे यांनी व्यक्त केलं. ची जी मीटिंग आहे त्याकरता उपस्थित असलेले आपले तालुक्याचे तहसीलदार साहेब, CO साहेब, माझे सहकारी सप्रे साहेब आणि त्यांचे सहकारी, उपस्थित सर्व मान्यवर, मी सगळ्यांची नावं घेत नाही, सरांचं मीटिंग आहे म्हणून काही करतायत, आणि सर्व नवनियुक्त पोलीस पाटील या सर्वांचं स्वागत. आता बराच उहापोह झालेला आहे या संदर्भात आणि थोडी इथं मंडळांची पण कमी आहे वाटतं, मंडळ आलेली नाही तिथे बरेच. तर आमच्या एक 2-4 सूचना होत्या, त्या आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू आणि आपली जी सूचना आपण केलेल्या आहेत त्याचा थोडा मी क्लेरिफिकेशन देतो, म्हणजे आमच्याकडून काय करता येईल त्या संदर्भात. सैनिक संघटनेचं जे आपण सांगितलं दादा, तर त्या नक्कीच आम्ही त्यांच्याकडून आपलं सहकार्य आम्ही घेऊ आणि आम्हाला पण अशी लोक हवेत. तर आणि सर्वात महत्वाचा मुद्दा माझं असं आव्हान राहील, व्यापारी मंडळ सारखं सांगताय की ऑनलाईन बद्दल थोडं हे करा, त्यांचा पण व्यापार आहे, ऑनलाईनचं खूप आता प्रस्त वाढलेलं आहे, पण त्यामुळे आपले जे छोटे व्यापारी आहेत त्यांच्यावर काय परिणाम होतो तो पण आपण विचार करावा आणि त्याचं सहकार्य करावं, म्हणजे त्यांना पट्टी देता येईल. बरोबर आहे. तर नक्कीच आपण सर्व सहकार्य कराल. नंतर MSCBच्या ज्या तारा खाली आहेत त्या आम्ही MSCBचे अधिकारी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही एक राऊंड मारू आणि पाहू की त्या वरती घेता येतील आणि काय करता येतील. कारण आता एक 3-4 मिरवणुका माझ्या वेळेस झालेल्या आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या, नंतर साठे जयंतीच्या आणि आपली भव्य दिव्य रामनवमीची पण मिरवणूक झाली. त्याच्यात मला तिथला अनुभव आलेला आहे. इथल्या याच्या गल्ल्या खूप लहान आहेत, त्यामुळं त्याचा जो घेरा आहे तो ह्यांनी जो सांगितला सप्रे साहेबांनी, आपण जे ते ट्रॅक्टर किंवा हे करतोय त्याचं किती कमी असावं ते थोडं आपण दक्षता घ्यावी आणि त्याची उंची पण, त्याबद्दल आमची आपल्या सर्वांना सूचना राहील. आपण एक आमचे प्रतिनिधी आणि आपण एक सहकारी आहात म्हणून आम्हाला अपेक्षा आहे आपल्याकडून की आपल्याकडे जे मंडळ आहेत त्यांना आपण सूचना कराल. आम्ही सूचना सांगितल्या तर थोडं त्यांना वाईट वाटू शकतं, तर आमची अशी आपल्या सर्वांना एक विनंती आणि आव्हान राहील की आपण त्या मंडळांना, आपल्या जवळची जी मंडळ आहेत त्यांना आपण सर्वांना आव्हान करा असं त्यावेळेसचे. आणि आंबुऱ्याचा विसर्जनाचा एक विषय होता, तो पण आपण पाहू. आम्ही CO साहेबांशी बसून आणि तहसीलदार साहेबांशी बसून बघतो. तो मागचा जो गणेश मंडळाचा एक विषय आहे, याचा जो चिखल वगैरे झालेला आहे त्या संदर्भात, पोलीस स्टेशनच्या मागचा,
त्याबद्दल पण आम्ही नक्कीच हे करू. सप्रे साहेब आपण थोडं पाहूया ते काय करता येईल. सीओ साहेबांनी आम्ही बघू. नवीन जी शांतता कमिटीची मीटिंग म्हणजे ही जी स्थापना करायची, जुने लोक जे इनॅक्टिव्ह आहेत त्या संदर्भात पण आपण नक्कीच आम्ही विचार करू त्याचा. म्हणण्याचं कारण जे येत नाहीत मीटिंगला त्यांना हो 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 हो. जे इच्छुक आहेत त्यांना फोन जाईल ना. जे येत नाहीत मीटिंगला त्यांना फोन नाही नाही, नक्कीच ते आम्ही परत रिफॉर्म करू ती कमिटी. त्या संदर्भात आम्ही खरंच येस येस नक्की. आता मानाच्या गणपतीच्या अध्यक्षांनी सांगितलं आम्हाला डीजे बद्दल थोडं हे करतात म्हणून, म्हणजे सरांनी ऍडिशनल साहेबांनी थोडं दुर्लक्ष केलंय. पण माझी अशी विनंती राहील की आमच्या सहनशक्तीचा अंत बघू नका. काय तर हे जे होतंय ते म्हणजे आणि कोण आपण आम्ही आता वयस्कर आहे, पण तो तरुणांना पण त्रास होतोय आणि लहान लेकरांना पण त्रास होतोय. तर त्यामुळे असं जर का आपण बघायला गेलो, आम्ही जर का मीटर घेऊन फिरलं, तर मला नाही वाटत एक पण तुमचं मंडळ त्याला लायक राहील म्हणून असं त्या ह्याला. पण ते आम्ही दुर्लक्ष करतोय त्याचा अर्थ असा नाही की त्याचा आपण हे करावं. जे त्याच्यावरती तुम्ही हे करू नका. आमची अशी इच्छा नाही की आपल्या तरुण पिढीवर काय गुन्हे दाखल व्हावेत आणि ते कुठं अडकावेत, अशी आमची खरंच मनापासून इच्छा नाही. देश आपला पुढे त्यांच्यावरच सगळं भवितव्य आहे आपलं. त्याकरता आम्ही नक्की प्रयत्न करू. पण आपण पण आम्हाला सहकार्य करावं की जे लिमिट आहे ते थोडं आपण 2 बॉक्स 2 स्पीकरचं जे दोन बॉक्स गेल्या वर्षी तर ते आपण पाळावं. आणि विशेष करून आमचं असं म्हणणं आहे की जे आता ह्या 2-3 मिरवणुकाचं जे बघितलं आम्ही, तर त्याच्यात ते लाईट्सचं वगैरे खूप चालतंय बघा. तर लाईट्सचं थोडं तुम्ही जर का ते टाळले, ते विसर्जनाच्या वेळेसचे ते हे होतात आणि त्याचे बरंच हे झालेलं आहे. हा दुष्परिणाम झालेले आहेत. तसं नसलं तर खूपच चांगलं आहे, पण तसं टाळावं. आणि हो हो, आणि गुलालाचा एकदम म्हणजे नाही वापर केला तर खूप असं आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि आभार पण आहे. नंतर एक त्या आपला जो मुख्य जो हे आहे पॅसेज आहे, तिथे जे मशीद वगैरे आहे, तर तिथं आपण थोडी दक्षता घ्यावी. आपण जे लोक आहात म्हणजे जे महत्वाची लोक आहात ती आपण यावी. तरुण मंडळी असते, उत्साह असतो, तर त्यावेळेस आपण आम्हाला सहकार्य करावं. आपली जी कमिटी आहे त्यांनी आम्हाला अशी अपेक्षित आहे की त्यावेळेस तिथं मुद्दाम मग ते कागदाचे ते हे उडवले जातात आणि त्यावेळेस ते थोडं सदस्य जे आहेत महत्वाचे ते 15 ते 20 मस्जिदच्या समोर आपले हो बरोबर हो हा. नाही आता जो आम्हाला आता जो हे 4-5 2-4 मिरवणुकीत अनुभव आला त्याच्यावरून मी सांगायला आलोय. तर त्यावेळेस थोडे आम्हाला खूपच तर ते असं हे झाले ते उगाच आम्ही त्या लोकांना म्हणजे त्या समाजाच्या लोकांना पण आम्ही आवडतोय, पण आपण पण आपलं जरा भावनेवर नियंत्रण ठेवलेलं चांगलं आहे. आणि तेच ते पेपर चिट्स वगैरे मागच्या वेळेस खूप उडल्या तिथे, तर थोडं त्याच्याबद्दल दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.